नमस्कार, तुम्ही बघताय जनहित समाचार यूट्यूब चॅनल। तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। बघा आजच्या घडामोडी, मी तुमच्या बाबुराव करी। बघा मी खास करून सांगतो, एकतर बोगस मतदान वगैरे काही नाही। कपिल पाटीलच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। दुपारी स्पष्ट त्यांनी त्याचा पराभव मान्य केलेला आहे आणि आज आपण इकडे पाहत असाल त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलीस अधिकारी, निवडणूक अधिकारी, सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्यांच्या समोर शिवीगाळी वगैरे केली आहे आणि याचा व्हिडिओ देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत। मी या माध्यमातून कपिल पाटीलचा निषेध करतोय आणि कपिल पाटीलला आव्हानही करतोय की अरे मर्दासारखा लढ। हे पोलीस फौजफाटा घेऊन पोलीस फौजफाटा घेऊन मतदारांना धमकावू नको। ही लोकशाहीची हत्या तुम्ही रोज करत आहात आणि हेही लक्षात ठेवा, संविधान आम्हाला वाचवायचं आहे, लोकशाही आम्हाला वाचवायची आहे आणि म्हणून लोक तुम्हाला जे प्रत्युत्तर देत आहेत ना, आता जे प्रत्युत्तर बघून यांना यांच्या पायाखालची वाळू सरकले आणि म्हणून अशा प्रकारे मी एवढंच सांगेन की यापुढे कपिल पाटलांनी याच्यात बदल करावा। आज समक्षपणे अधिकाऱ्यांना वगैरे शिवीगाळी करणे हा किती मोठा गुन्हा आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं। आणि मी तुम्हाला व्हिडिओ आणि मी लोकांना देखील आवाहन करेन का कोणीही कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका। हे लोक असे पण रोज या लोकशाहीची हत्या करतात। रोज हे लोकतंत्र पायदळी तुडवतात आणि म्हणून आज ही वेळ आहे। आजच्या दिवशी यांना पायदळी तुडवून तुम्ही मतदान करा आणि या लोकशाहीची आन बान शान आपण ठेवा, एवढं मी आपल्याला आवाहन करतोय आणि यांना यांची जागा दाखवून द्या। जनहित समाचार न्यूज सत्याच्या समर्थक आहे। जनतेच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कृपया तुमच्या मित्राबरोबर शेअर करा आणि कमेंट करा। तुम्ही आमच्या चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।